ब्रेक नंतर आता पाहूयात बातम्या विस्तारानं। बातमी आहे बीडमधून। बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करावा या मागणीसाठी बीडमध्ये पहिला मोर्चा निघालाय। शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून मोर्चाला सुरुवात झाली असून जिल्हाधिकारी कार्यालयावर याचा समारोप होणार आहे। या मोर्चाला वंजारी गोसावी समाज बांधवांनीही पाठिंबा दर्शवलाय। हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाज अनुसूचित जमाती प्रवर्गात असून महाराष्ट्रातील बंजारा बांधवांना एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी बीडमध्ये महामोर्चा काढण्यात आलाय। या मोर्चाला जिल्ह्यातील एक खासदार आणि 3 आमदारांनी पाठिंबा दिलाय, तर मोर्चामध्ये स्वतः आमदार धनंजय मुंडेही सहभागी होत आहेत। बीडमधून आपले प्रतिनिधी विकास माने हे लाईव्ह आहेत। विकासजी, मोर्चाला सुरुवात झालेली आहे का? कोणकोणते नेते या मोर्चामध्ये सहभागी झालेत? बीडमध्ये या बंजारा पाहू शकतो मोठ्या संख्येने समाज जो आहे तो रस्त्यावर जी आहे ती करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या बंजारा समाज आणि त्यांची हैदराबाद गॅजेटनुसार त्यांचा जो समावेश आहे तो या ठिकाणी एसटी प्रवर्गात करावा अशी मागणी जी आहे ती या मोर्चातून करण्यात येत आहे। आणि सध्या आपण पाहतो जिल्ह्यातला हा पहिला मोर्चा आहे आणि याच मोर्चामध्ये बीडमधील सगळ्याच लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी पाठिंबा देखील दिलेला आहे। आणि या ठिकाणी बंजारा समाजाची जी एकजूट जी आहे ती या मोर्चाच्या माध्यमातून दाखवली जाते आहे। जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने बंजारा समाज आहे आणि बंजारा समाजाच्या माध्यमातून आता आरक्षणाची मागणी जी आहे ती जोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। महिला सहभागी झालेल्या आहेत, त्याबरोबरच समाज बांधव देखील सहभागी झालेत। अगदी थोडक्यामध्ये आपण त्यांच्या मागण्या काय आहेत त्या देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। अगदी थोडक्यात प्रमुख मागणी काय? प्रमुख मागणी एसटी आरक्षण हीच प्रमुख मागणी आमची। आम्ही मूळ त्यापासून वंचित आहोत। ह्या शासनाला आमचा आदेश विनंती व आदेश आहे एसटी आरक्षण 8 दिवसाचा आदेश काढ हीच प्रमुख मागणी आमची। कोण कोण आलं या मोर्चामध्ये? या मोर्चामध्ये तमाम बंजारा समाज तांडावाडी वस्तीवरून माझा समाज आला डोंगर दर्यामधून। आमची मागणी आहे जे आम्हाला 1956 पर्यंत अनुसूचित जमातीचा जो आरक्षण होता तो आरक्षण आम्हाला पूर्ववत द्यावं आणि तसं महाराष्ट्र शासनाने केंद्राला प्रस्ताव पाठवावा। बीडमध्ये मोर्चा निघतो पहिला मोर्चा। हा बीडमध्ये पहिला मोर्चा काढण्यात आलेला आहे। याच्यामध्ये बंजारा समाज ऑलरेडी हैदराबाद गॅजेटमध्ये संस्थांमध्ये होतो, त्या एसटीमध्ये होतं। हक्काचं आरक्षण बंजारा समाजाला मोर्चा काढण्यात आलाय। जर शासनाने याच्यावर जर गांभीर्याने विचार नाही केला तर मी महाराष्ट्रामध्ये याच्यापेक्षाही तीव्र महाराष्ट्रामध्ये आंदोलन करू असा इशारा या ठिकाणी देतो। या ठिकाणी मोठ्या संख्येने हा समाज जो आहे तो रस्त्यावरती उतरलेला आहे आणि यापुढे देखील आरक्षणाची मागणी जी आहे ती गांभीर्याने घ्यावी अशी भूमिका या ठिकाणी या समाज बांधवांनी घेतलेली आहे। या ठिकाणी आपण बघतो की मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणि माझ्या त्या देखील मोठ्या संख्येने पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभागी झालेले आहेत। बीड जिल्ह्यामध्ये जवळपास 2.5 लाखाहून अधिकचा बंजारा समाज आहे, त्यामुळेच याच बीडमधनं सध्या ही मागणी जोर धरू लागलेली आहे। एकीकडे मराठा आरक्षणाची मागणी दरम्यान हैदराबाद गॅजेट जे आहे ते लागू झालेलं गॅजेटवरूनच ही मागणी जी आहे ती जोर धरते। हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाज जो आहे तो या प्रवर्गात येतो आणि त्यामुळे याच समाजाला एसटी प्रवर्गामध्ये समावेश केला जावा ही प्रमुख मागणी जी आहे ती आता या ठिकाणी जोर धरताना पाहायला मिळते। आपण बघतो की हळूहळू जी ही पावलं आहेत या संपूर्ण समाज बांधवांची, काही महिला आहेत। नक्कीच विकास, खरं तर पुन्हा एकदा तुमच्याशी जोडण्याचा प्रयत्न करणार आहोत, तुमच्याकडनं अपडेट घेत राहणारच आहोत आणि त्यासोबतच या मोर्चामध्ये कुठले लोकप्रतिनिधी सहभागी होतात हे बघणे तितकंच महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।